रात्रीचं मला बघून अख्खा मच्छी समाज भिवून डोळं मोठं करून माझ्याकडे बघत होता. भर 3 विट्यातल्या नेवरी नाकात आईनं अचानकच आपला स्विफ्टचा गाळा थांबवायला लावला. त्यामुळे 2 मिनिटं मला कळायचं बंद झालं. तेवढ्यात मला आईनं मागणं खिडकीतनं डायरेक्ट नदीचं देशी मासं घ्यायला ढकलून दिलं. तेव्हा मला आईची खरी गेम कळली. म्हणून त्याच गेमचा आनंद घ्यायला मी डायरेक्ट थर्माकोलच्या बॉक्सातच शिरलो. कारण वरचं 2-3 सोलाट्याला मासं बघण्यात एवढी मजा येत नाही तेवढी बॉक्सातले मासं बघण्यात येत. ती बघून झाले की मग लगेच सोलासोरीचा कार्यक्रम बघायला लागलो. तर माशाचा जुना ड्रेस खरडून काढायचं चाललेलं आणि बाकीचं मासं पण मागं नंबर लावून बसलेलं. ती बघून मला माझा नंबर कधी यायचा काय कळेना. म्हणून अंधाराचं मी दिसतोय का बघितलं. एवढ्यात कापड काढलेल्या माशाची हातपाय तोडायची प्रोसेस चालू झाली. ती बघून विचार करतोय तवरच अख्ख्या माशाचा मुंडकं चिरून अख्खा कोतळाचा बाहेर काढला आणि डायरेक्ट 4-5 तुकडं करून माशाची नवीन कपडे घालायची हाऊसच फिडली. पण ती बघून काय काय मासं शानपणा करत होते त्यांचं बरोबर चपट तुकडं करून टाकले. हे सगळा प्रकार बघून सगळं मासं भिलं आणि मित्र भिवून मराठीच ऍक्टिंग करायला लागली. पण त्यांची ऍक्टिंग त्यांनाच नडली. सगळ्याच्या चिंधड्या करून टाकल्या. पण मी लय चांगला कारण त्यांना सगळ्यांना हाय अशा कंडिशनला उचलून डायरेक्ट शिजवून टाकलं. कारण कुणाच तर उपयोगाला पडणं हा आपला धर्म आहे ना. म्हणून तर मस्तपैकी फिश फ्राय आणि त्याचं कालवण पण करून टाकलं. त्याची सगळी सविस्तर रेसिपी बघायची असेल तर आपल्या विशाल चोते व्लॉग्स या युट्यूब चॅनलवर जावा. लिंक बायो मध्ये आहे.